यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असून अनुभवी नेत्यांना आता संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार आहे। गटनेत्याची निवड झाल्यानंतर 2 तारखेला महायुतीचा शपथविधी होईल अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या असा सल्ला संघाच्या वतीनं पंतप्रधान मोदींना देण्यात आलाय। महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची धुरा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यालाच देण्यात यावी असा सल्ला संघानं दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। त्याआधी म्हणजेच 1 डिसेंबरला महायुतीची एकत्रित बैठक होणार असून यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार आहे आणि पंतप्रधान मोदीच मुख्यमंत्री ठरवतील अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद असेल, तर शिवसेनेला नगरविकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात येणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यात ठरत नाही हे दुर्दैवच आहे। महाराष्ट्रातील निर्णय दिल्लीतून मोदी शहा ठरवतात, त्यामुळे मोदी शहांपुढे महाराष्ट्राचं नेतृत्व झुकलं असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। ईव्हीएमची पूजा करा, मंदिरं बांधा अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे, तर ईव्हीएम घोटाळा लवकरच बाहेर येणार असा दावा देखील त्यांनी केलाय। वडेट्टीवारांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावलाय। फडणवीस बदला घेण्याचं राजकारण करायचे ते आता त्यांनी करू नये अशी अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला। तर त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट ज्या कुबड्या आहेत त्या फडणवीसांवर अवलंबून आहेत असं म्हणत पवारांसह शिंदेंवर देखील त्यांनी निशाणा साधला। प्रियंका गांधी आणि रवींद्र चव्हाण लोकसभेत निवडून आले, मग यावर विरोधक का बोलत नाही असा सवाल भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलाय। मावळ शहरात सुनील शेळकेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले, तर यात त्यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। यावेळी दादा जो बोलेंगे वही होगा असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलंय। निवडणुकीत हरलो म्हणून खचलो नाही आणि तुम्ही देखील खचू नका। माझ्यासाठी काम करणाऱ्यांना आणि मला मतदान करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असं वक्तव्य शरद पवार गटाच्या प्रशांत यादव यांनी केलंय। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागलेत। फेब्रुवारी 2025 आधीच पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं राजकीय पक्षांनी प्रभागातील चाचपणी सुरू केली आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे तसंच राज्यातून बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे आणि नसीब खान हे उपस्थित असतील। महायुती सरकारनं वक्फ बोर्डाला 20 कोटींचा निधी मंजूर केला होता, त्यातील 2 कोटींचा निधी निवडणुकीआधी देण्यात आला, तर आता इलेक्शन संपताच 10 कोटींचा निधी रिलीज करण्यात आलाय। दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याचं जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो अशा प्रकारचं वक्तव्य देखील केलं होतं। विधानसभेच्या धक्कादायक पराभवानंतर सतेज पाटलांच्या समर्थकांनी कसबा बावड्यात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली आहे। निष्ठेची तडजोड नाही, आम्ही सदैव तुमच्या सोबत अशा आशयाचे फलक लावण्यात आले। अकोट मतदारसंघात वंचितच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावातच वंचितला केवळ 99 मतं मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना जाब विचारलाय। भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे। कमी मत मिळालेल्या बूथचा आढावा घेऊन शहरात नवीन सदस्य नोंदणीवर भर दिला जाणार आहे। नवीन सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 5 लाख नवीन सदस्य नोंदणीचं भाजपचं टार्गेट आहे। राज्यात नवं सरकार स्थापन होताच विशेष अधिवेशन होणार आहे। यात विशेष अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे। या अधिवेशनात नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित होणार आहे। श्रीगोंद्याचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते हे आमदार व्हावे यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी नवस केला होता। यावेळी विक्रम पाचपुते यांची लाडू तुला करून नवस फेडण्यात आला। मंडणगड शहरात शिवसेना आमदार योगेश कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं माझा विजय झाल्याची प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली। विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांचा पराभव झाला, मात्र जनतेच्या मनात ही निवडणूक आपणच जिंकलो अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे। बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली, तसंच मराठा आरक्षण चळवळीत सोबत राहण्याचा शब्द दिला।
रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद देण्यात यावं या मागणीसाठी गंगाखेड वासियांनी संत जनाबाई मंदिरात महाआरती करत गुट्टेंना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलं। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळते। 24 कॅरेट सोन्याचे भाव 259 रुपयांनी घसरून 75,916 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय, तर चांदीच्या दरात 775 रुपयांची घसरण झाली आहे। ईपीएफओनं खातेधारकांना निष्क्रिय खात्यांमध्ये जमा केलेले 16,437 कोटी रुपये परत केलेत। ईपीएफओकडे अशी अजून 80 लाखांहून अधिक नॉन ऑपरेटिव्ह खाती आहेत, ज्यात गुंतवणूकदारांचे 28,670 कोटी रुपये जमा आहेत। केंद्र सरकारनं संसदेमध्ये ही माहिती दिली आहे। भारतीय रेल्वेनं हायड्रोजनद्वारा चालवण्यात येणारी ट्रेन लॉन्च करण्याची तयारी केली आहे। या अत्याधुनिक ट्रेनचं हरियाणातल्या जिंद आणि सोनीपत रेल्वे स्टेशन दरम्यान ट्रायल रन होणार आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं देशातील वीज पारेषण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 2031-32 पर्यंत 9.12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे। केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी राज्यसभेत ही माहिती दिली। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती आणि संवर्धनासाठी 71,65,000 रुपयांच्या निधीला सरकारनं मान्यता दिलेली आहे। त्यानुसार आता गेटवेच्या दुरुस्ती आणि डागडुजीचं काम करण्यात येणार आहे। राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली आहे। राज्यात 140 झिका रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे। यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रात सापडलेत। मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढतोय। गेल्या आठवड्यात 11 जणांचे बळी गेलेत, त्यात सर्वाधिक 779 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले। नवी मुंबई महानगरपालिकेकडून हिवताप आणि डेंग्यू या साथीचे आजार नियंत्रणात राहण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत। शहरातील 26 ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं असून 1312 रुग्णांची तपासणी करून त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होते। पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील मेंढवन घाटात ट्रॅफिक जाम होत असून रोजच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त झाले। नांदगाव संभाजीनगर या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यानं वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते। रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होती। जळगाव शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघूर धरणावरील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं महावितरणाच्या सोरवड उपकेंद्रावरून विजेची जोडणी करण्यात आली आणि त्यामुळे पंपिंग स्टेशनजवळील जलवाहिनीला गळती लागली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकललाय। नवी मुंबईच्या बाजारात विविध प्रकारची फुलं दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। यावल अट्रावल मार्गे राजोराकडून भुसावळकडे जाणारी बस पुन्हा सुरू करण्यात आली आहे। या बसचं राजोरा इथे आगमन होताच प्रवाशांनी चालक आणि वाहकाचा सत्कार केला। धाराशिव जिल्ह्यातील एसटी विभागाला यंदा प्रथमच यावर्षी 2.25 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुका, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे। जुन्नरच्या बेलेगावात 4 दिवसांचा तमाशा महोत्सव सुरू झालाय। दिवसरात्र नामांकित फड मालकांनी गाजवलाय। मात्र यंदा पहिल्यांदाच तमाशाच्या फडावर शाहिरी कला पाहायला मिळाल्यानं टाळ्या आणि शिट्ट्यांची भरभरून दाद मिळाली। सांगलीत ताकारी सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। गावात भूसंपादन करण्याच्या आधीच पाटबंधारे प्रशासनाकडून बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईन कामाला विरोध केलाय। उल्हासनगर शहरात अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे। यापुढे देखील विनापरवाना फलकबाजीवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिले। नागपूर हैदराबाद महामार्गावर एका भरधाव कंटेनरनं मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला। पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे कारची दुचाकीला जोरदार धडक बसली। या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला। भुसावळ रेल्वे विभागातील आरओएच डेपोजवळ भीषण आग लागली होती आणि लाकडी खोक्यांना आग लागल्यानं सर्वत्र आगीचा भडका उडाला होता। या आगीमध्ये वूड कॅरेज संपूर्ण जळून खाक झाले। जळगावात सुवर्ण व्यावसायिकाला देण्यासाठी कारागिरांना दिलेले 97,500 रुपये किमतीचे सोन्याचे मणी घेऊन दुकानातील कर्मचारी परस्पर पसार झाला। त्यावरून योगेश गोयल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नफ्याचा आमिष दाखवून अमळनेरच्या खासगी ठेकेदाराला 3.25 कोटींचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे। पालिका आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। सांगली तासगाव अर्बन बँकेमध्ये 2 दिवसांपूर्वी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। याबाबत तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे। कर्नाटकातून येणाऱ्या हायस्पीड मच्छीमारी ट्रॉलर्सनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीमध्ये सध्या जोरदार धुमाकूळ घातलाय। हे ट्रॉलर्स वेंगुर्ले आणि लगत असलेल्या किनारपट्टीमध्ये घुसून येथील मासळीची लूट करत असल्यानं स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होतंय।